कोणाला तरी खुश करण्यासाठी नको ते उद्योग. विक्रमसिंह सावंत यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जतच्या जनतेला काय पाहिजे, त्यांचे प्रश्न काय आहेत याचा विचार न करता कोणाला तरी खुश करण्यासाठी नको ते उद्योग आमदार करत आहेत. जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम त्यांनी करायला हवे. जत तालुक्यात पाणी, सिंचन, रस्ते, रोजगार, उद्योग, शेती, शिक्षण आणि आरोग्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नामांतराचा मुद्दा पुढे केला जात असल्याबद्दल सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. जत तालुक्यातील जनतेला विश्वासात न घेता आपण म्हणू तो इतिहास असे काहीही चालणार नाही. जतचा इतिहास हा येथील जनतेचा इतिहास आहे. हा इतिहास कोणाच्या राजकीय सोयीसाठी बदलता येणार नाही असा स्पष्ट इशारा सावंत यांनी दिला. नामांतराचा मुद्दा रेटल्यास गावोगावी तीव्र आंदोलन. सरकारने जत तालुक्याच्या नामांतराचा मुद्दा अशाच पद्धतीने पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात जत तालुक्यातील गावोगावी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिला. जतच्या जनतेच्या भावना डावलून कोणताही निर्णय घेतला तर हे आंदोलन केवळ जत शहरापुरते मर्यादित राहणार नाही. गावागावात जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. विकासाचे प्रश्न बाजूला ठेवून नको त्या उचापती चालणार नाहीत. यावेळी इतर सर्वपक्षीय नेत्यांनीही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवर टीका केली. जतच्या जनतेला विकास हवा आहे, नामांतराचे राजकारण नको. पाणी, रस्ते, रोजगार, उद्योग, सिंचन आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्याऐवजी नको त्या उचापतीत जतच्या जनतेत चालणार नाहीत असा सूर सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणातून उमटला. आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार. जतचे ऐतिहासिक नाव कायम ठेवावे, नामांतरासंदर्भातील कोणतीही कार्यवाही थांबवावी आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी करण्यात आली. सरकारने नामांतराचा निर्णय जनतेवर लादण्याचा प्रयत्न केल्यास गावोगावी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मोर्चामुळे जतच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून भाजपा वगळता इतर सर्वपक्षीय नेते एका मुद्द्यावर एकत्र आल्याने या आंदोलनाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण त्यांनी जे आज जत तालुक्यात चुकीचं होतंय ते चुकीचं म्हणण्याची ताकद ज्या भाजपच्या पदाधिकारी आहेत ते आज या निमित्तानं त्यांनी या माध्यमातून आपली शोकांतिका व्यक्त केलेली आहे. आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर बंटीने आमच्या सविस्तर केलेला, त्याचबरोबर डोंबळे सरांनी सविस्तर बोललेला. पण या जत मधल्या लोकांना नेमकं काय पाहिजे? या जत मधल्या जत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून आज तुम्हाला या तालुक्याचं आमदार केलं होतं. पण खऱ्या अर्थानं आज जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत आले. तुम्ही दिलेली जी आश्वासन आहे ती खऱ्या अर्थानं तुम्ही पूर्ण करू शकला का? या निमित्तानं आज जे तुमचं अपयश ते लपवण्याचं काम या निमित्तानं जसं डोंबळे सरांनी म्हटलं किंवा आष्टेकर साहेबांनी म्हटलं की या जत तालुक्यातल्या जनतेला ते नामकरण पाहिजे का? ज्या नामकरण करण्यासाठी संबंधित जे काही इतिहासकार आहेत, तिथले जाणकार आहेत, त्यांना बोलवून या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा केली का? या तालुक्यातले ज्येष्ठ पक्षाचे सगळे पदाधिकारी त्यांच्यावर चर्चा केली का? या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. पण फक्त आणि फक्त ते स्वतःच अपयश लपवण्यासाठी आज आपण बघतोय की आज क्रांती दिन आहे. एकीकडं 9 ऑगस्ट 1942 ला स्वातंत्र्य मिळावं म्हणून महात्मा गांधीजींनी आज या क्रांती दिनाची स्थापना केली होती. आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून आज देशाला आज या निमित्तानं आपल्याला लोकशाही मिळाली. पण आता बीजेपीचं सरकार जे आज देशात राज्यात आहे ते लोकशाही पद्धतीनं जे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हक्क दिला ते खऱ्या अर्थानं या निमित्तानं ते देत आहेत का, या आज सर्वसामान्य लोकांनी विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. आपण बघितलं की ज्या शिक्षण पद्धतीला खऱ्या अर्थानं महत्व देणं गरजेचं आहे, जे देशातले विद्यार्थी या नीट परीक्षा पेपर फुटीच्या माध्यमातून जंतर मंतरवर आंदोलन केलं, त्या आंदोलन चिरडण्याचं कशा पद्धतीनं यांनी प्रयत्न केलाय हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं. आज तिथं ट्रक दगडाचा आणून ठेवला म्हणून सांगितलं. अरे मग तुमची पोलीस यंत्रणा काय करत होती, तुमची गोपनीय यंत्रणा काय करत होती? कोण एक काही बोलायला लागले. ते दुबे काय म्हटले की हे विद्यार्थी म्हणजे दहशतवादी आहे. हे खऱ्या अर्थानं विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी, कुणाचा त्याचा पक्षाचा कुणाचा काही संबंध नसताना आज ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं स्वतःच्या हक्कासाठी ते झगडत होते, खऱ्या अर्थानं या लोकशाही पद्धतीत खऱ्या अर्थानं शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे, आरोग्याला महत्व दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर रस्ते आणि या निमित्तानं आपल्याला महत्व देणं गरजेचं आहे. पण आज बीजेपी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक आंदोलन ज्यांच्या लोकशाहीच्या पद्धतीनं जे आंदोलन होतंय त्या आंदोलन चिरडण्याचं काम या निमित्तानं ते करत आहे. आज जगची देवभूमी करणार हे कुणाला खुश करण्यासाठी. आमच्या डोंबाळे साहेबांनी सरांनी सगळं सविस्तर व्यवस्थित सांगितलेलं की कुणाला देवा भाऊला खुश करण्यासाठी. आमच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने तर अगदी सविस्तर सांगितले. पण त्याच्यात जाणं पण एक जत तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या का आपल्या जत तालुक्याला काय पाहिजे, एक तर सगळ्यात मेन महत्वाचा आम्हाला देवभूमी नको, पाणी पाहिजे. देवभूमी नको, आम्हाला रस्ते पाहिजे. देवभूमी नको, आम्हाला एमएससीबी वेळेत पोहोचली पाहिजे. आज जत तालुक्यात 6 तास वीज मिळते का नाही मिळते? ती पुरेशी आहे का? म्हणजे याचा अर्थ आम्हाला एमएससीबी पाहिजे. त्याचबरोबर जे तुम्ही आश्वासन देवभूमी आम्हाला नको, एमआयडीसी पाहिजे. जे आमच्या तालुक्यातल्या युवकांना नोकरी मिळेल, जे जत शहराचं पिण्याचं पाणी वेळेत मिळालं पाहिजे. आज जत शहराची काय अवस्था आहे, माझ्यापेक्षा जास्त या पत्रकार बंधू सगळे सांगतील की तुम्ही सगळीजण आज जत शहरात जाणार आहे, पण त्या पाण्याच्या नावाखाली फक्त पाईपा बदलले. खऱ्या अर्थानं त्याला जे काही आपल्याला पाणी पाहिजे ते मिळते का? अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला या येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं उठाव या सर्वसामान्य लोकांनी करणं गरजेचं आहे. म्हणून जास्त न बोलता एक आहे की जत तालुक्यातली गुन्हेगारी कमी झाली पाहिजे. जत तालुक्यातल्या आमच्या या माध्यमिक शाळेतल्या आणि ज्युनियर कॉलेज मधली पोरं आज मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. कुठं गांजा विकला जातो, कुठं त्या नशेच्या गोळ्या विकल्या जातात हे माहिती नाही. त्याच्यावर कारवाई होती का? नाही. आणि आज आम्ही देवभूमी नाव बदलण्यासाठी, देवभूमी नाव करण्यासाठी आम्ही सर्व पक्षी आज एकत्रित येतोय. काय एकत्र आलोय? आता इथं आमचे दिनराज वाघमारे पत्रकार आहेत, ज्यांनी जतचा इतिहास एका पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलेला होता. आज जतचे त्या जत देवभूमी करण्याचा विरोध कशासाठी आहे? इथं जे सगळे एकत्र आले ज्यांना जतचा इतिहास माहिती आहे, ज्या जतचा इतिहास 1100 वर्षापूर्वीचा आहे. 1100 वर्षापूर्वीचा जतचा इतिहास असताना या जतचं नाव बदलण्याचं कारण काय? या जतला संस्थान आहे, या जतला आदिलशाहीच्या वेळेस नाव बदललं गेलं नाही.
म्हणजे नेमकं जे आपलं अपयश लपवण्यासाठी आज हे देवभूमी नाव करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत आहे. त्याला या ठिकाणी आम्ही सगळीजण विरोध करत आहात आणि येणाऱ्या काळात जर हे थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य लोकांची मतं विचारात घेऊ. त्या येणाऱ्या काळात याचा स्वरूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही उभा करू आणि ह्याला विरोध करू. आणि सगळ्यात मेन महत्वाचं जे देवभूमी जत समर्थन कोण करते, जे आज जत तालुक्यात करून खायला आलेले आहेत ते आज समर्थन करते. ज्यांना जतचा इतिहास आणि भूगोल माहिती नाहीये असे लोक आज समर्थन करताय आमदाराचं. जसं आमदार देवभूमी देवाभाऊचे वकिली करतायत तशीच पद्धत आज या जत तालुक्यात सुद्धा जे समर्थन करणारी लोक आहेत ते सुद्धा करत आहेत. म्हणून मी आज मी तर आपल्याला एवढंच सांगेन की येणाऱ्या काळात जर हे जतच नाव राहिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि जर हे थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन त्याची जनजागृती केल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यात मोठा प्रमाणात आंदोलन उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच या निमित्तानं